मित्रांनो, आम्ही आता आलो आहे इथं तुळजापूरच्या मंदिराजवळ. इथे बघा, इथं बांगड्या भरा बसले तर आता मंदिरामध्ये दिसले. इथे बांगड्या भरली बाई तरी बसली आता बांगडे भरत. गेल्या आता बांगड्या भरायच्या. हे समोर आहे तुळजापूरचं मंदिर. हे सरळ सरळ जायचं रोड आहे. सरळ सरळ पुढे गेले की तुम्हाला मंदिर दिसेल. हे झालं की नाही अजून बांगड्या भरून, थोड्या राहिल्यात. त्याच्यानंतर दिदी पण भरायला लागली बांगड्या. सकाळी सकाळी आलो मित्रांनो, सोलापूरहून तुळजापूरला आलो बसनी. 1 तास लागतो इथे यायला. सोलापूरहून तुळजापूरला यायला. तिथून आम्ही किती 6 वाजता निघालो होतो. इथं 7 वाजले आम्हाला यायला तुळजापूरला. हे बघा, आमची दिदी पण बसली इथं बांगड्या भरायला. हिला पण बांगड्या भरायच्या. हाय करायला लागली अजून. चांगलं आहे मंदिर, एकदम परिसर वगैरे मंदिर एकदम मस्त आहे. बघायसारखं मंदिर आहे. आई तुळजाभवानी. गर्दी भरपूर होती. हे मंदिराचा गेट आहे. पण आम्ही इकडून गेलो होतो. आता काय जत्रा आहे ना, जत्रामुळे तिकडचा गेट बंद केलेला आहे. आम्ही जाऊन वापस आलो. वापस येऊन मग दुसरा गेट आहे, दुसऱ्या मार्गाने जाण्यासाठी. दुसऱ्या मार्गाने आम्ही गेलो. हे समोरचा मार्ग गेट आहे ते बंद आहे. तिकडून जायला एंट्री नाही. बंदोबस्त जास्त आहे. कडक बंदोबस्त आहे तिकडे जाण्याकरता. हे बघा, हे आहे कडोळाचं ते आंघोळ करायचं पाणी आहे. हे आहे, हे बघा, कळोळ आहे. कळोळ तीर्थ हे नवीन बांधलं आता तुळजापूरला मंदिराच्या बाजूला. आता पहिलं मंदिरामध्ये ते मंदिरामधलं बंद झालं. तिकडे काम चालू आहे मंदिराच्या आतमध्ये, म्हणून इकडे हे नवीन बांधलं आहे. आणि इकडं आतमध्ये जाण्याकरता पण 30 रुपये फी आहे. हे आतमध्ये जाण्यासाठी एक एंट्री 30 रुपये एंट्री. 30 रुपये भरून जायचे. नवीन बांधलं आहे म्हणून आता पैसा वसूल करायचा लोकांना. हे बघ, खूप मजा केली आम्ही इथं आतमध्ये सगळेजणं. पोरं पण, मी, पोरं, बायको, सगळ्यांनी भरपूर मजा केली ना. पोरं तर काय बाहेर निघायचं नाव घेत नव्हते. देण्यालाही मजा येते पोरांना आतमध्ये पोवायला. मस्त बांधलं आहे, चांगलं आहे. आणि मोठं पण आहे, बांधलेलं आहे. नवीन बांधलं पण मोठं बांधलं आता. मंदिरामध्ये आहे पण ते छोटं होतं मंदिरामध्ये. पण हे भरपूर मोठं आहे. आणि बांधले पण चांगलं एकदम व्यवस्थित बांधलं आहे. मस्त, बघायला पण भारी वाटतं. परिसर पण चांगला आहे. पाणी एकदम थंड होतं. आम्ही सकाळी किती वाजता गेलो होतो? 7:30 वाजता गेलो होतो. 7:30-8 वाजता. इथं एकदम थंड पाणी होतं, बर्फासारखा. तरी पण मजा आली. हे बघा, राणी पण आली दिवायसाठी. देव देऊन गे. मस्त आहे, चांगलं आहे. हे बघा, देव दिवा लागले. आमची दिदी तर घाबरत होती आतमध्ये जायला. दिदी जातच नव्हती आतमध्ये. तिला बोललो जा चल, येतच नव्हती, घाबरत होती. पाणी पण थंड आहे ना, म्हणून ती येत नव्हती आतमध्ये. हे बघा, हे बसले बघा. हे पण आंघोळ करायला लागली आम्ही. हिला बोल बोर्डमध्ये. हे बघा, बोडली बघ. हे बोललो तर बोर्ड आतमध्ये, बोर्डमध्ये ते बुडवते आतमध्ये. मग आम्ही आंघोळ केली सगळ्यांनी. पहिलं कपडे घातले. हे बघा, हिला बोललो दिदीला पण जा घेऊन आतमध्ये. आणि तिला पण बुडून काढ. मग तिला घेऊन गेली आतमध्ये. आता जाते दिदीला घेऊन. हे बघा, रोहन, रोहित. हे बघा दिदी. तिला बोललो जा घेऊन आतमध्ये. तिला पण बुडून काढ. हे बघा, तिला पण बुडून काढला. मस्त आहे मंदिर, खूप मजा आली. सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो म्हणून थोडं पब्लिक एवढी नव्हती. पब्लिक थोडी कमी होती. नंतर काय माहीत नाही, भरले असेल वापस. पण आम्ही ज्या टाईमला गेलो त्या टाईमला पब्लिक थोडी कमी होती. म्हणजे व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित आंघोळ वगैरे करायला भेटली. मग हे बघा, देव जीवन झाले. तिथे हळद कुंकू लावते देवाला.
हळद कुंकू लावते काय तर विचारत होती मला ती. हे बघा एवढी मारते पाण्यामध्ये. स्विमिंग पूल सारखं पोहावं लागलं ते. हे बघा झालं बघा आमची आंघोळ वगैरे करून झाली. आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये. हे बघा हे नवीन गेट बांधला आता जाण्याकरता आतमध्ये मंदिरामध्ये. त्या कळामधून आंघोळ करायचा तिथूनच बाहेर यायचं. तिथंच एक नवीन गेट बांधलेला आहे मंदिरात जाण्यासाठी. आहे असं आहे.